बीड जिल्ह्यातील माजलगावच्या नगरसेविका रेखा अंबुरे यांचं जात प्रमाणपत्र रद्द झाल्यावर मनोज जरांगेंनी महसूल मंत्री बावनकुळेंवर हल्लाबोल केला। मात्र आता महसूल मंत्र्यांच्या मदतीला बीड जिल्हा प्रशासन धावून आलं। बीडचे निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांचा या संदर्भातला अहवाल समोर आला। त्यात प्रमाणपत्रावरून सुरू असलेल्या वादावर बीड प्रशासनानं स्पष्टीकरण दिलं। प्रमाणपत्र रद्द करण्याचे कोणतेही आदेश महसूल मंत्र्यांनी दिले नाहीत असं या अहवालात म्हटलं। जरांगेंचे दावे तथ्यहीन असल्याचं या पत्रामध्ये म्हणण्यात आलं आहे। रेखा अंबुरेंनी माजलगाव नगर परिषदेची निवडणूक ओबीसी महिला प्रवर्गातून लढवली। रेखा अंबुरेंनी मौजे खळवट लिमगावचा नमुना 33 वेबसाईटवर अपलोड करण्याची विनंती केली। अंबुरेंच्या विनंतीनुसार जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख यांनी सविस्तर चौकशी केली। अंबुरे यांच्याकडून प्रतिज्ञापत्र आणि शपथपत्र लिहून घेतलं। 24 जून रोजी मौजे खळवट लिमगावचा नमुना 33 वेबसाईटवर अपलोड केला गेला। सद्यस्थितीत अंबुरेंची कोणतीही कागदपत्र संकेतस्थळावर अपलोड करण्यासाठी प्रलंबित नाहीत। महसूल मंत्र्यांनी फक्त चौकशीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाला पत्र पाठवलं। महसूल मंत्र्यांच्या सूचनेनुसार बीड जिल्ह्यातील कोणतीही कुणबी प्रमाणपत्र रद्द केलेली नाहीत। मनोज जरांगेंनी केलेल्या आरोपांमध्ये कोणतंही तथ्य नाही असं बीडच्या निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्टीकरण देताना म्हटलेलं आहे। रेखा अंबुरेंचं नाव मीडिया ट्रायलमध्ये कसं काय आलं असा सवाल जरांगेंनी विचारलाय। पाहूया। बावनकुळेंनी पत्र दिलं नाही, जर नोंद त्यांची रद्द केली नाही तर मला एक विषय सांगा, रेखा सरोदेचं नाव मीडिया ट्रायल मध्ये कसं काय आलं? कोणत्या मंत्र्यानं मीडिया ट्रायल मध्ये रेखा सरोदेचं नाव घ्यायला लावलं? 2 महिन्यापूर्वी बावनकुळेंना प्रसाद लाड भाऊला विखे पाटलांना सांगितलं होतं येणे असा प्रकार केलाय बरं का। पुन्हा मला जर फडणवीसांनी याला रोखलं नाही तर मी मीडिया जोडीण्याला येणे असा चूक केलं म्हणून